ब्रू बाय सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत। जमावबंदीमुळे सगळ्यांना मागे फिरण्याचं आवाहन। मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेणार, जरांगेंचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी। संभाजीनगरच्या सगळ्या आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय। फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आजच्याच सगळेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी। तर संध्याकाळी 5 वाजता भूमिका स्पष्ट करा। विकास कामं वेगानं मार्गी लागावीत या उद्देशानं वेगळी भूमिका। राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण। विकासाची ब्लू प्रिंट आणणार असल्याची ही ग्वाही। पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात आज बाजार समित्यांमध्ये 1 दिवसाचा लाक्षणिक बंद। पुणे आणि नाशिकच्या बाजार समितींमध्ये शुकशुकाट। पश्चिम मुंबईत राहणाऱ्यांसाठी खुशखबर, गोखले पुलाची एक मार्गिका आज खुली होणार। 7 नोव्हेंबर 2022 पासून दुरुस्तीचं काम सुरू होतं। अनंत अंबानींच्या संकल्पनेतून गुजरातच्या जामनगरमध्ये साकारलं जगातलं सर्वात मोठं प्राणी सेवालय। रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवणार। इंग्लंड विरुद्धच्या 4थ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय। 5 विकेट्स राखून इंग्लंडवर मात। 5 सामन्यांची मालिका 3-1 खिशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।